एनडीटीव्ही मराठीवर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुजय विखे यांनी निलेश लंकेंना डिवचलं होतं। यावर नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंना उत्तर दिलंय। पाहूया एक रिपोर्ट। मी संसदेत आज अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी मराठीतून शपथ घेतली। मी अनिल यशवंत देसाई। मी अरविंद गणपत सावंत। पण त्याला अपवाद ठरले नगरचे खासदार निलेश लंके, कारण लंकेंनी शपथ घेतली इंग्लिशमधून। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. निलेश लंके खरं तर गावरान गडी, शेत शिवारात रमणारा, एका सामान्य कार्यकर्त्यापेक्षा सामान्य व्यक्तिमत्व। पण निलेश लंकेंना थेट लोकसभेत जाऊन इंग्रजीतून शपथ घेण्याचं कारण काय? तर त्याचं कारण दडलंय लोकसभेच्या प्रचारात। की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोहोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा। एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाही। इंग्रजी शिकणार का? इंग्रजी शिकत नसतो मी, भाषण करीत असतो इंग्रजीत साहेब। लंकेंनी चॅलेंज स्वीकारलं, लोकसभेत इंग्रजीतून शपथही घेतली। हे सगळं ठीक आहे, पण एखादी भाषा अवगत नसणे हे कमीपणाचं लक्षण असल्याचा प्रचार जर माजी खासदारच करत असतील तर इंग्रजीच्या अवडंबराला आळा घालणार कसा? इंग्रजी माहीत नसतानाही कर्तृत्वाचे झेंडे मिरवलेली माणसं ढिगाण आहे। एखादी भाषा न येणं हे त्यांच्या कर्तृत्वाला कमी महत्त्वाचं ठरवू शकत नाही। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, पण सुजय विखेंनी लंकेंना भाषेवरून हिणवलं आणि मतदारांनी त्यांना आपल्या भाषेत मतपेटीतून उत्तर दिलं। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी।